सदाभाऊ, तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे, पुन्हा एकदा महायुतीने तुम्हाला संधी दिलेली आहे, काय म्हणाले? मी आमच्या देशाचे जे नेते आहेत, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, नड्डा साहेब असतील, आदरणीय अमित शहाजी असतील, राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, यांनी खऱ्या अर्थानं जो माझ्यावरती विश्वास टाकला त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो। आणि गेली 30 वर्ष आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, शेतमजुरांच्या प्रश्नावरती, 18 पगड जातींच्या प्रश्नावरती या ठिकाणी लढा देत देत इथपर्यंत पोहोचलो। पण निश्चितपणानं या प्रश्नाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन। आणि आज कृषी दिन आहे, या कृषी दिना दिवशी एक चळवळीतल्या शेतकरी कार्यकर्त्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं संधी मिळाली आहे। आणि विशेषतः देशोन्नती हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती नेहमीच आक्रमक राहिलेला आहे, कारण मोरे साहेबांना आम्ही एकत्रित शरद ऋषींच्या पासून चळवळीमध्ये आम्ही काम केलेले आहे। आणि मला वाटतं की हा दिवस माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे की राज्यातला शेतकऱ्याचा आशीर्वाद ज्या पाठीशी असतो तो निश्चितपणानं पुढे वाटचाल करू शकतो, हे आजच्या मिळालेल्या उमेदवारीवरून मला वाटतं। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप युतीला महाराष्ट्रात खूप कमी मतदान पडलं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पण सहभाग होता। शेतकऱ्यांनी मतदान कमी केलं कारण की भाजप केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेऊ शकला नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला उमेदवारी देऊन शेतकऱ्यांचं मन धरण्याचं काम भाजप करताय का? असं नाहीये। गेल्या 60 वर्षाचा पाठीमागचा जर काळ बघितला तर या देशामध्ये 5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या आणि हे पाप काँग्रेसचं। या देशामध्ये कृषी कायदे याला लागले, शेतकऱ्यांच्या पायातल्या बेड्या तुटत होत्या, परंतु शेतकरी गुलामच राहिला पाहिजे हे धोरण महाविकास आघाडीच्या वरच्या सगळ्या नेतृत्वाने, सगळ्या पक्षांनी त्या काळामध्ये राबवलं आणि खऱ्या अर्थानं चांगल्या कामाच्या विषय अप्रचार करण्यामध्ये ते पुढे गेले। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही थोडस कमी पडलो हे मान्य करतो, कारण त्यांनी जो काही निगेटिव्ह प्रचार केला त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देणं गरजेचं होतं, तिथं आम्ही देऊ शकलो नाही। परंतु विधानसभेला निश्चितपणानं वेगळा प्रत्यय आलेला आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल। येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचे कुठले प्रश्न तुम्ही महत्त्वाचे सरकारमध्ये घेणार आहात जेणेकरून सरकारला त्याचा फायदा विधानसभेत करून देता येईल? दुधाचा प्रश्न आहे, ऊसाचा प्रश्न आहे, कांद्याचा आहे, कपाशीचा प्रश्न आहे, कडधान्याचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं या देशाचं आयात निर्यात धोरण हे ठरत असताना शेतकऱ्यावरती बंधनं येऊ नयेत या दृष्टिकोनातून निश्चितपणानं काम केलं।